हायकल कंपनी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा। तोंडरे येथील हायकल कंपनीच्या गेटसमोर 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत। कंपनीतील स्क्रॅपचे काम, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम, बॉयलरची राख बाहेर काढण्याचे काम, फोर्कलिफ्ट, हायड्रा, ॲम्ब्युलन्स इत्यादी लागणारी वाहने कंपनीस पुरवण्याचे काम, कंत्राटी कामगार पुरवण्याचे काम मिळावे या सर्व कामांमध्ये भूमिपुत्रांना समाविष्ट करावे या मागण्यांसाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण केले जाणार असून याबाबतच्या प्रति तहसील प्रांत अधिकारी, तळोजा पोलीस स्टेशन, हायकल कंपनी पोलीस उपायुक्त, पोलीस कमिशनर यांना देण्यात आले आहेत। तळोजा एमआयडीसीतील हायकल कंपनी ही येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झालेली आहे। या कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी 1999 पासून संघर्ष करीत आहेत। त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले आहेत। 2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार केलेली असून ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन असल्याची माहिती महामंडळाने दिलेली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। मात्र शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही। देशाच्या विकासासाठी जमिनी त्याग करणाऱ्या भूमिपुत्र शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन न राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या प्रकल्पामध्ये 10 ते 12 कुटुंब अवलंबून असताना भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कंपनी स्थापनेकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत। गतवर्षी शेतकरी चर्चेसाठी मागणी करत असताना यावेळी शेतकऱ्यांना 50% स्क्रॅपमध्ये भागीदारी देऊ सांगण्यात आले होते। मात्र इतर मागण्यांवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही। कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हायकल कंपनी गेट समोर शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, मी 24 तास। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।